नमस्कार, मी स्मिता यादव। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। अहमदनगर दक्षिण मतदारसंघात पल्सचे गुंतवणूकदार 4,33,000 असून शेवगाव येथे पल्स गुंतवणूकदारांचा मेळावा गुरुवारी दिनांक 11 रोजी पार पडला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सकाळी 11 वाजता शिवाजी चौकातून रॅली काढण्यात आली। आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक मार्गे स्वराज मंगल कार्यालयात पल्स गुंतवणूकदारांचा मेळावा संपन्न झाला। रॅलीत सहभागी गुंतवणूकदारांनी आम्ही नोटांचे मतदार अशी टोपी घालून सरकार व विरोधी पक्षांचा निषेध केला। रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। या मेळाव्यात नवनाथ अमृत, अरुण शिंदे, बाबासाहेब सौदागर, आदिनाथ वेताळ, श्रीकृष्ण बेर्डे, अर्चना शिंदे, आदिनाथ वेताळ, वसंत शेळके, अशोक इसारवाडे, भगवान घुले, शुभांगी मुळे, कैलास नजन आदींसह मोठ्या संख्येने पल्सचे गुंतवणूकदार उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने आदेश होऊनही कंपनीची सर्व मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना त्यांची परतफेडीची रक्कम मिळाली नाही। दरम्यानच्या काळात अनेक गुंतवणूकदार व एजंट आर्थिक मानसिक अडचणीत सापडले, तर अनेकांनी दुर्दैवाने आपली जीवनयात्रा संपवली। याबाबत सर्व खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी व विरोधी पक्षनेते यांच्याशी वारंवार निवेदने देऊनही तसेच अनेक ठिकाणी मोर्चे, धरणे, आंदोलने करूनही काहीच निष्पन्न झालेले नाही। त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोघांनाही जबाबदार धरून येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात नोटा चिन्हाचा वापर करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। लोकसंदेश न्यूजसाठी शेवगावहून सागर पाटील। मला सांगा तुम्ही कोणत्या एजंटने असं सांगितलं नाही आहे? तुम्ही आज सांगा तर याला मतदान केले असं होईन, त्याला मतदान केले तर खटाक लोकांनी एका माणसाने मतदान केलं तर उमेदवार निवडून येतो। हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे। मी जरी येडा आहे पण तुम्ही शिकलेले आहेत। मी अडाणी आहे। हे एजंटची जबाबदारी आपली जबाबदारी आहे का? मला हे सांगा, हे एजंटची जबाबदारी करायचं काही नाही आहे। ही एजंटनी ज्यावेळेस जबाबदारी पैसे भरताना घेतली त्यावेळेस आता सुद्धा पैसे भरून द्यायची जबाबदारी एजंटनी घ्या। त्याच्यासाठी आम्ही या जो उपक्रम जे राबवला आहे, नोटा या चिन्हाचं जे बटन दाबायचा आम्ही जो निर्णय केला आहे, तर याच्यात आम्हाला सरकारला दाखवून द्यायचे किंवा आम्हाला याच्यात कुठल्याच सरकारने आतापर्यंत सहकार्य केलेलं नाही। आम्ही तालुक्याला आंदोलन केले, जिल्ह्याला केले, दिल्लीला जंतर मंतरवर केले, मुंबईला हेड ऑफिसला CBI हेड ऑफिसला केले। म्हणून आम्ही सगळे कामं सगळे जे आंदोलन करून त्या आंदोलनाचा आम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्यांना कंटाळा आला आहे। आम्ही अर्थमंत्री अरुण जेटलीपर्यंत गेलो इथं। त्याच्यानंतर आम्ही राधाकृष्ण विखे जे विरोधी पक्षनेते त्यांच्यापर्यंत आम्ही 4 वेळा गेलो। तिथे मुंडे त्याला आपलं धनंजय मुंडे त्यांच्यापर्यंत बी गेलो, पण सगळ्यांपर्यंत जाऊन बी आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुणीच आतापर्यंत सहकार्य केलेलं नाही। आज आपण 4 ते 5 वर्षापासून पल्स कंपनी गुंतवणूक केलेली आहे, तर वेळेवर पैसे न भेटल्यामुळं कस्टमर लोकांची खूप हॅरेसमेंट झालेली असताना आज आपण हा निर्णय घेतलेला आहे की मतदान हे नोट हे चिन्हावर आपण मतदान करणार आहोत। कारण की आपल्या गुंतवणूकदारामुळे आपल्याला खूप परेशानी करावी लागत आहे, कस्टमरला खूप तोंड द्यावं लागत आहे। कस्टमरला तोंड देताना कस्टमरची खूप हॅरेसमेंट होत असताना कस्टमर खूप त्रासदायक असल्यामुळं आपल्याला पण खूप अडचणी निर्माण होत आहेत। आणि मैदान केलं पण विधानसभेचा आपण त्या ठिकाणी आहे आपला प्रभाव चालूच आहे, पण त्या ठिकाणी आपल्या कस्टमरने आज एका कस्टमरने विचार केला, 2 जणांना सांगितलं, विचार केला तर 1983 ला ओपनिंग झालेली आहे आणि 83च्या त्या ठिकाणी 2013 पासून सुरुवात चालू होती, तो पण आम्ही कधी नव्हती ना। त्याची मॅच्युरिटी 4 ते 5 वेळेस झालेली आहे। निष्क्रिय नेता वन फॉर नोटा, निष्क्रिय नेता वन फॉर नोटा, एकच वादा नोटा दादा, एकच वादा नोटा दादा।